नीता, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान खजिना म्हणजे माझी मुलं. मला 2 मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मोठा होता माझा मुलगा सूरज. तो असा वाटायचा जणू माझ्या श्वासात श्वास घालत असतो. माझं त्याच्यावरील प्रेम इतकं प्रचंड होतं की कधी कधी मी स्वतःला विसरायचे. प्रेमाबरोबर गरजेचे असते ताकदही, हे मी विसरायचे. आणि आठवणीत हरवलेला सूरज लहानपणापासूनच नाजूक स्वभावाचा होता. त्याला थोडाही ताप आला की मी ताबडतोब त्याच्या बाजूला बसायचे. त्याला एखादं खेळणं हवं असेल तर मी ते लगेच देऊन खुश करायचे. मोठं असो किंवा छोटं, जिथे त्याच्या ओठांवर हास्य आणणं शक्य व्हायचं ते मी करून दाखवायचे. माझा नवरा वारंवार म्हणायचा, नीता, तू त्याचा खूप लाड करतेस. जीवन असं चालणार नाही. मुलांना समजून शिकवणंही गरजेचं असतं. मी नेहमी हसून उत्तर देई की आपल्याकडे सर्व काही आहे. जर आपण आपल्या मुलांचा आनंद पूर्ण करण्यास अपयशी झालो तर या पैशांचा काय अर्थ उरेल. माझ्या नवऱ्याचे शब्द कधीकधी काटेकोर आणि कडवे व्हायचे. ते म्हणायचे की आज आपण श्रीमंत आहोत, परंतु उद्या कोण जाणे, जर तू सूरजची प्रत्येक उणीव पूर्ण करत राहशील, बरोबर असो किंवा चूक, तर तो चांगला होणार नाही. मी मात्र माझ्या जिद्दीवर टिकलेली राहिले. माझ्या मनाला वाटायचं की एवढी संपत्ती असताना मुलाच्या अश्रूंना विसरून कसं जगायचं. माझ्या हृदयाला सुख मिळायचं तेव्हा सूरजच्या डोळ्यात आनंद दिसायचा. मला वाटायचं की मी जगातली सर्वोत्तम आई आहे, पण हकीकत काही वेगळीच होती. वेळेने ती हळूहळू समोर आणली. आठवणीतलं एक दृश्य आजही ताजं आहे. सूरज गल्लीत खेळत होता आणि त्याने एका महागड्या दुकानातलं खेळणं मागितलं. माझ्या नवऱ्याने म्हटलं, नीता, ही विनाकारण खर्चाची गोष्ट आहे. मुलाला अशा महागड्या खेळण्यांची सवय लावू नकोस. त्याला समजावून सांग. सर्व हट्ट पुरवू नकोस. मी त्वरित म्हणाले, तू का मुलाच्या हृदयाला इतकं दुखवतोस? आपल्याकडे पैसे आहेतच, तर का नको विकत घेऊ? संध्याकाळी मात्र सूरज त्याच खेळण्यात उन्मत्त खुशीत उडाल्यावर माझं हृदय शांत झालं. पण माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरची काळजी मी दुर्लक्षित केली. वेळ निघून गेली आणि माझे लाड वाढतच गेले. मी अजूनही ठाम होऊन विचार करायचे की आमची संपत्ती मुलांसाठीच तर आहे, तर मग त्यांना मर्यादा का घालायच्या. मला आठवतं, एकदा माझ्या नवऱ्याने सूरजला टोचवलं की तो अभ्यासात लक्ष देत नाही. सूरज रडू लागला. मी लगेच नवऱ्याला म्हणाले, तो का रडला? तो लहान आहे, अजून खेळू द्या त्याला. काळ आला तर स्वतः अभ्यासही करू लागेल. नवऱ्याने रागाने मला बघितलं आणि म्हणाले, तू समजत नाहीस का? तुझं हे प्रेम त्याला एक दिवस नष्ट करेल. मी डोळे मिटून घेतले. मान्य होतं, सूरजच्या डोळ्यातला आनंद बघून मला समाधान मिळायचं. मला वाटायचं की मी जगातली सर्वात मोठे यश मिळवलं आहे. पण कदाचित ते सुख फसवणुकीचं होतं, जे येणाऱ्या दुःखाची बीजे पेरत होतं. एका संध्याकाळी माझ्या मुलाने नवीन मोबाईल मागितला. मी विचार न करता देऊन बसले. माझ्या नवऱ्याने शेवटी शांतपणे म्हटलं, नीता, तुझ्या पैशांनी तुला आज आनंद होईल, परंतु उद्या हीच संपत्ती त्याच्यासाठी विषारी ठरेल. लक्षात ठेव, मुलाच्या प्रत्येक मागणीची पूर्तता करणं प्रेम नव्हे, तर त्याला वाया घालवणं आहे. मी हसून उत्तर दिलं, तू फक्त भीती बाळगतोस. आपला मुलगा कधीच वाईट होणार नाही. तो आपला लाडका आहे, आपला प्राण आहे. आज जेव्हा मी हे शब्द आठवते तेव्हा माझ्या हृदयाची जखम ताजी होते. कदाचित मी वेळीच समजले असते, थोडा वागण्यात कडकपणा दाखवला असता, तर आयुष्य वेगळं असतं. पण मी तेव्हा फक्त एकच गोष्ट जाणून होते की माझी संपत्ती आणि सर्व काही माझ्या मुलांसाठीच तर आहे. मग का थांबवा त्यांना? त्या रात्रीचं दृश्य अद्याप माझ्या डोळ्यासमोर झळकतं. माझा नवरा शांत बसला होता. चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही स्पष्ट दिसत होतं. मी विचार केला की तो विनाकारण चिंताग्रस्त आहे. कदाचित माझ्या प्रेमाला समजू शकत नाही. आता सर्व काही बदललं आहे आणि मन म्हणतं, जर मी त्याचा शब्द ऐकला असता तर बरं झालं असतं. पूर्वीच्या आठवणी संपल्या आणि पुढचं चित्र समोर उघडलं. तो वेळ येऊन पोहोचला की सगळं काही बिघडायला सुरुवात झाली. सूरजने अभ्यासात लक्ष देणं बंद केलं. सुरुवातीला तो शाळेतून अनावश्यक सुट्ट्या घेऊ लागला. वेगवेगळे बहाणे करायचा. कधी ताप असल्याचं तर कधी डोक्यात वेदना असल्याचं. आणि मी त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचे. शिक्षकांनीही तक्रार करायला सुरुवात केली. पण मी नेहमीप्रमाणे हे सगळं माझ्या नवऱ्यापासून लपवत राहिले. एकदा शाळेतून असं पत्र आलं की सूरजचे परीक्षा गुण खूप कमी आले आहेत आणि असंच चालू राहिलं तर त्याला वर्गातून काढून टाकलं जाईल. माझ्या नवऱ्याने ते पत्र वाचून माझ्याकडे कपाळावरचा घाम पुसत बघितलं आणि म्हणाला, आता पाहतोस ना, मी तुला कित्येक वेळा सांगत होतो की हा मुलगा समजत नाही आणि तू नेहमी असं मानतेस की सगळं काही ठीक होईल. आता परिणाम बघ. मी त्वरित स्पष्टीकरण दिलं, हा तर मुलगा आहे, वेळ लागतो सगळ्या गोष्टी लक्षात येण्यासाठी. पुढच्या वर्षी अभ्यासात चांगले मार्क मिळवेल. तुम्ही नेहमी असं का वाईट बोलता? नवऱ्याने रागात पत्र फाडून टाकलं आणि म्हणाला की हे आता बिघडून गेलं आहे, फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे.
माझं हृदय कडक झालं, पण माझी जीभ मोकळी राहिली. मी म्हणाले की मी माझ्या मुलाला वाईट बोलू शकत नाही आणि त्याच्याबद्दल वाईट ऐकूही शकत नाही. तुम्ही जास्त कडक होऊ नका. या काळात सूरजने नियमित शाळेत जाणंही थोडं कमी केलं. सकाळी तो निघताना म्हणायचा की शाळेत जातोय, पण तो तर मित्रांसोबत रस्त्यावर फिरायचा. एक दिवस अचानक माझा नवरा बाजारात पाहून आला की सूरज काही मुलांबरोबर बसून जुगार खेळत होता. नवरा रागात घरी आला, दरवाजा जोरात बंद करून ओरडला, नीता, तुझ्या मुलाला आज मी बाजारात पाहिलं. तो जुगार खेळत होता. हे आहेत तुझे संस्कार, तुझे लाड. मी ते ऐकून खूप घाबरले, पण तरीही माझ्या मुलाची बाजू घेत म्हणाले, तो अजून छोटाच आहे, मित्रांसोबत बसला असेल, हे समजून खेळत असेल. तुम्ही नेहमी सर्व काही भयंकर बनवता. माझ्या नवऱ्याने थंडपणाने पण ठामपणे उत्तर दिलं, खेळ समजावून घेणं वेगळं, जुगार खेळणं वेगळं. हे अशा मार्गावरून जातं जिथून परत येणं कठीण असतं. पण तुला फक्त तुझं प्रेम दिसतं. त्या रात्री सूरज आनंदाने घरी आला आणि म्हणाला, मम्मी, मी आज 100 रुपये जिंकले. मित्रही हरत राहिले माझ्या पुढे. तू बघशील, एक दिवस तुला मोठी रक्कम देईन. त्याचं ते बोलणं ऐकून माझं हृदय धडधडू लागलं, पण तोंडून मी सावधगिरीने सांगितलं, बाळा, सावधान राहा. तुझ्या बाबांना याची माहिती देऊ नकोस. दिवसेंदिवस तो लहान लहान कायद्याबाह्य आणि चुकीच्या वर्तणुकीत सामील होऊ लागला. एकदा पोलीस गल्लीत आले आणि सांगितलं की काही मुले जुगाराच्या वेदी पकडले गेले आहेत आणि त्यात माझा मुलगा सूरजही आहे. नवरा मला बघत म्हणाला, आता काही म्हणायचं आहे का तुला? तुझा लाडका आज पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मी रडत पोलिसांकडे जाऊन विनंती केली की कृपया माझ्या मुलाला सोडून द्या, तो चुकलेला नाही. पोलिसांनी तात्पुरतं सोडून दिलं, पण एक अट ठेवली की पुढे असं केल्यास कडक कारवाई होईल. मी वचन दिलं, पण माझ्या मनाला ठाऊक होतं की सूरज थांबणार नाही. घरी परतल्यानंतर माझ्या नवऱ्याने ठामपणे सांगितलं की जर तो पुन्हा असं वागला तर त्याला घरातून काढून टाकलं जाईल. सूरजने रागाने उत्तर दिलं की जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी निघून जातो. नवऱ्याने हात उचलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला थांबवलं. प्लीज, असं करू नका. तुम्हाला समजत नाही किती संवेदनशील आहे हे सगळं. नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही दिसत होतं आणि डोळ्यात आग पेटली होती. आणि इतक्यात कुटुंबाच्या एका सदस्याची बातमी आली. माझा लहान भाऊ अनेक वर्षांपर्यंत परदेशात राहिला होता. तिथे त्याने एका मुलीशी लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगी देखील झाली होती. पण नातं टिकलं नाही आणि त्याची पत्नी सोडून गेली. तो मुलीसह भारतात परत येत होता. जेव्हा तो परत आला, त्याने घराचा नकाशाच बदलून टाकला. थकलेल्या चेहऱ्याने तो उभा होता आणि त्याच्यासोबत साधारण 6-7 वर्षांची एक लहानशी मुलगी होती. तिचा चेहरा निरागस होता, पण डोळ्यात कुठेतरी भीती होती. माझ्या भावाने थकलेल्या सुरात म्हटलं, ताई, कशी आहेस? मी पुढे जाऊन म्हणाले, आत तरी ये. माझ्या डोळ्यांनी त्या लहान मुलीला बारकाईने पाहिलं. ही प्रिया आहे ना? किती गोड आहे, नावही किती प्रेमळ आहे. ती हळूच मान हलवत होती आणि आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडलेला होता. माझा नवराही खोलीत आला. त्याने भावाला मिठी मारली आणि विचारलं, कसे अचानक परत आलास? त्याने जड मनाने म्हटलं की आयुष्याने पलटी खाल्ली, त्यामुळे परिस्थिती अशी झाली की त्यालाही बिझनेस सोडून येणं भाग पडलं आणि त्याच्या मुलीलाही सोबत घेणंही कठीण झालं आहे. त्याची बायको तर सतत न्यायालयाचे फेरे मारत होती की मुलगी तिला मिळावी, पण माझ्या भावाला वाटायचं की मी तिला देऊ नये, कारण त्याचंही त्याच्या मुलीवर जीवापाड प्रेम होतं. म्हणूनच तिला इथे घेऊन आला होता. प्रिया अजूनही शांत बसली होती. मी तिच्या जवळ जाऊन म्हणाले, बाळा, घाबरण्याची गरज नाही, हे घरही तुझंच आहे. ती हलकीच हसली, पण वडिलांचा हात सोडायला तयार नव्हती. माझी मुलगी मात्र तिच्या येण्याने खूप आनंदी झाली होती, कारण तिला तिच्याच वयाची एक सखी मिळाली होती. काही दिवस तो आमच्यासोबत राहिला. मला जाणवलं की प्रिया फारच सरळ आणि शांत स्वभावाची आहे. ती फार खेळकर नव्हती. बहुतेक वेळा ती स्वतःच्या खोलीत बसून पुस्तकं चालत राहायची किंवा खिडकी बाहेर पाहत राहायची. सूरज कधी कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण ती फक्त हसून गप्प राहायची. एका रात्री जेवताना माझ्या भावाने विषय काढला की मी फार दिवस इथे राहू शकत नाही. तिकडचं माझं काम थांबलं आहे. इथे येऊन सगळं मी सोडू शकत नाही. माझ्या नवऱ्याने विचारलं, मग मुलीचं काय करशील? तिला सोबत घेऊन जाणंही धोकादायक आहे. तुझ्या मागे ते लोक लागलेले आहेतच. त्याने सुस्कारा टाकला आणि म्हणाला, म्हणूनच मी खूप तणावाखाली आहे. जर तिला इथे ठेवून गेलो तर तुम्ही तिची जबाबदारी उचलाल का? मी लगेचच म्हणाले, हे कसले प्रश्न आहेत? प्रिया आमचीच मुलगी आहे. जसं आम्ही आमच्या मुलीची काळजी घेतो तशीच तिचीही घेऊ. प्रियाने हळूच माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात हलकीशी चमक आली. जणू पहिल्यांदाच तिला वाटलं की ती एकटी नाही. माझ्या भावाने सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाला, ते मला ठाऊक होतं. तुम्ही हेच म्हणाल. तुम्ही नेहमीच दुसऱ्यांचा विचार करणारे आहात.
माझ्या नवऱ्यानेही मान हलवत सांगितलं, हो, तू काळजी करू नकोस, हे घर तिचंही आहे. प्रिया हळूच म्हणाली, मोठी आत्या, तुम्ही खरंच मला तुमची मुलगी मानाल ना? मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, नक्कीच बाळा, तू तर पहिल्या दिवसापासूनच आमची मुलगी आहेस. हे ऐकून प्रिया पहिल्यांदाच खुलून हसली. तिच्या त्या निरागस हास्याने माझ्या मनात अनोखं ममत्व दाटून आलं. काही दिवसांनी असं घडलं की माझा भाऊ परत जाण्याची तयारी करू लागला. प्रिया प्रत्येक क्षणी त्याच्या जवळ लपेटलेली राहायची. ती म्हणायची, पप्पा, तुम्ही मला इथे का सोडून चालला आहात? माझ्या भावाने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, बाळा, जर मी तुला तिथे घेऊन गेलो तर तुझी आई माझ्याकडून तुला हिरावून घेईल, पण इथे तू सुरक्षित राहशील. प्रिया रडत होती. पप्पा, तुमच्याशिवाय मी कशी राहीन? मी तिला मिठी मारली आणि सांत्वन दिलं. बाळा, तू एकटी नाहीस, मी आहे ना तुझ्यासोबत, आणि आम्ही सगळे आहोतच. माझ्या भावाने माझ्या डोळ्यात पाहून म्हटलं, ताई, ही माझी अमानत आहे. मी तुमच्यावर भरोसा करून जात आहे. मी ठामपणे म्हटले, माझ्यावर भरोसा कर, मी तिची तुझ्यापेक्षाही जास्त काळजी घेईन. मग तो सगळ्यांना अलविदा म्हणत परदेशी निघून गेला. प्रिया दाराजवळ उभी राहिली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तिला मिठीत घेतलं आणि घरात घेऊन आले. त्या रात्री माझ्या मनात सतत हा विचार फिरत होता की ही लहान मुलगी आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. प्रिया हळूहळू घरात रुजू लागली. ती साधी आणि शांत होती, जसं की ती फार खेळत नसे. ती संध्याकाळी स्वतःच्या खोलीत बसून पुस्तकं वाचायची किंवा खिडकीतून बाहेर नजर घालायची. माझी मुलगी तिच्याबरोबर खेळायची, परंतु सूरजचं वागणं फार वेगळं होतं. कधी तो तिच्याजवळ येई तर कधी दूर राहत असे. त्याच्या नजरा काहीशा वेगळ्या प्रकारच्या दिसत होत्या, जणू त्याला प्रियाची उपस्थिती आवडत नसे. प्रियाच्या वडिलांच्या जाण्यानंतर आमचं घर अलिशानपणे बदलू लागलं. प्रिया हळूहळू घरातील एक अविभाज्य घटक बनत गेली. कधी माझ्या मुलीबरोबर खेळताना दिसे तर कधी स्वयंपाकघरात माझा हात धरून मदत करताना. माझा नवरा तिला पाहून म्हणायचा की ही मुलगी फार समजदार आहे. तिचा स्वभाव तिच्या वडिलांसारखाच गंभीर आहे. मलाही वाटत होतं की माझ्या भावाने ती आमच्याकडे सोडली हे बरोबरच केलंय. पण एके दिवशी अचानक अशी दुर्दैवी बातमी आली की सगळं काही बदलून गेलं. सकाळी दरवाजावर गोंधळ होता. एक गाडी येऊन थांबली होती आणि एक गंभीर चेहऱ्याचा माणूस घरात आला. तो थकलेल्या डोळ्यात विरंगुळ्याची छटा घेऊन म्हणाला, ताई, मला तुमच्या भावाबद्दल वाईट बातमी द्यायची आहे. त्यांचा विमान प्रवासात अपघात झाला आहे. अनेक प्रवासी जागीच ठार झाले आहेत. हे ऐकताच माझं अंग सडून गेलं. शब्द माझ्या तोंडातून निघतच नव्हते. माझ्या नवऱ्याने त्याच्या हातातला कागद मागितला. तो म्हणाला की ही प्रवाशांची यादी आहे आणि त्यात माझ्या भावाचं नावही आहे. प्रिया वेड्याप्रमाणे बाजूला येऊन निपची पडली होती. पप्पांना काहीही झालं नसेल म्हणत मी तिला मिठी मारली आणि समजावून सांभाळलं. पण सत्य कुणाच्या हातात नसतं. घरात अनेक दिवस दुःखाचं वातावरण पसरलं होतं. शेजारी आणि नातेवाईक शोक व्यक्त करायला येत राहिले. प्रिया दिवस रात्र रडत होती. वारंवार म्हणत होती की पप्पा म्हणाले होते ते लवकर परत येतील, ते मला कधीच फसवणार नाहीत. माझ्या नवऱ्याने तिला सांत्वन देत डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं, बाळा, तुझे पप्पा आता वरच्या ठिकाणी गेले आहेत. हा शब्द इतका भारी होता की आणखी काही सांगायला अवकाशच नव्हता. काही दिवसांनी भावाची प्रॉपर्टीचे कागदपत्र आमच्या हातात आले. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की त्याची सर्व परदेशातील व्यवसाय, जमीन, प्रॉपर्टी सर्व काही प्रियाच्या नावावर आहे. माझ्या नवऱ्याने कागद पाहून दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं, हे सगळं प्रियाचं आहे. ती एकटी आहे. प्रिया अजूनही तिच्या वडिलांच्या आठवणीत हरवलेली होती. तिच्या चेहऱ्यावर पप्पांच्या आठवणींची छाप स्पष्ट दिसत होती. माझ्या डोक्यात एक विचार येऊ लागला. जर प्रिया आणि सूरज यांचं लग्न झालं तर तो सारा वारसा आपल्या घरात राहील. ही कल्पना सुरुवातीला हलकीशी तरंगासारखी होती, पण हळूहळू माझ्या मनात खोल रुजू लागली. मी स्वतःला पटवून घेत होते की काही चुकीचं नाही. प्रिया तर आधीच आपल्या मुलीसारखी आहे. तिचं आमच्या घरात स्थान झालं आणि जर ती सून झाली तर संपत्तीही सुरक्षित राहील आणि सूरजचं भविष्यही सुधारू लागेल. एक दिवस मी ही कल्पना माझ्या नवऱ्यापुढे मांडली. मी विचार करत होते, आपण प्रियाला आपल्या घरातच कायमचं ठेवून घ्यावं. जर तिचा बंध सूरजशी जुळला तर सगळं सोयीचं होईल. तो माझ्या बोलण्यावर थोडा चक्रावला आणि म्हणाला, तू काय म्हणतेस? ती सध्या खूप दुःखात आहे आणि तू अशा वेळी असे विचार करतेस. मी म्हणाले की मी फक्त विचार करते की आपला मुलगा वाईट मार्गाला लागला आहे. जर त्याला घर मिळालं तर कदाचित तो सुधारेल. नवऱ्याने कठोर शब्दात म्हटलं, हा संपत्तीचा लोभ आहे का की आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी? तू हे का करतेस? मी शांत बसले. उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते. पण मनात एक आग उठली. काही दिवसांनी प्रिया स्वतःच्या पायावर उभी राहिली. तिने स्वतःला सांभाळण्यास सुरुवात केली.
काही वेळ मी शांत राहून पाहत होते, परंतु एका सकाळी ती पुस्तकं उघडून बसली होती. तेव्हा मी बोलण्याची संधी बघितली. मी हळूच विचारलं, प्रिया, तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस? प्रियाने गंभीरपणे उत्तर दिलं, आत्या, आत्ता मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. सध्या हा माझ्यासाठी लग्नाबद्दल विचार करण्याचा काळ नाही. मी म्हणाले, शिक्षण नक्की गरजेचं आहे, पण आयुष्य एकट्याने घालवून चालणार नाही. जर तू आपल्या घरातच आपलं भविष्य बांधलंस तर सगळ्यांना सोयीस्कर होईल. प्रियाने प्रश्नार्थक नजर लावली आणि विचारलं, तुम्ही कोणत्या घराची गोष्ट करत आहात? मी थेट म्हणाले, म्हणजेच जर तू सूरजशी लग्न केलंस तर इथे तुझं कायमचं स्थान होईल. त्या शब्दांनी खोलीत एक विचित्र गती आणली. प्रियाने पुस्तक बंद केलं आणि शांत बसली. काही क्षणांनी ती ठाम शब्दात म्हणाली, आत्या, मी असं कधीही करू शकत नाही. सूरज माझ्यासारखा नाही. त्याच्या वागण्यात दोष आहेत. तो शिक्षितही नाही आणि त्याच्या सवयी लोकांना माहीत आहेत. मी त्याच्याबरोबर आपलं आयुष्य नष्ट करू शकत नाही. तिचं हे म्हणणं ऐकून माझ्या मनावर जणू ओझं आलं. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. वेळ बदलतो, लोक सुधारू शकतात. जर तू त्याला स्वीकारशील तर कदाचित तो बदलेल. परंतु प्रियाने नकार देत डोकं हलवलं आणि ठामपणे सांगितलं, नाही आत्या, मी ठरवलं आहे की मी शिक्षण पूर्ण करेन. लग्न याबाबत विचार करण्याचा हा योग्य काळ नाही. तिच्या या शब्दांनी माझी आशा तुटली. पण मी बाहेरून हसून स्वीकार केलं, ठीक आहे, जसं तू इच्छित असशील तसं. प्रिया शांतपणे उठून आपल्या खोलीत निघून गेली. पुढच्या काही दिवसात मला जाणवलं की प्रिया आता स्वतःच्या निर्णयावर ठामपणे उभी राहू लागली आहे. पहिल्यांदा ती माझ्याजवळ बसून मनमोकळं बोलायची, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायची, पण आता जणू ती प्रत्येक वेळी सावध राहू लागली होती. मीही पाहिलं की ती तिची कागदपत्र आणि पुस्तकं काळजीपूर्वक जपते, जणू काही गुप्त रहस्य दडवत आहे. एका संध्याकाळी माझा नवरा माझ्याकडे आला आणि म्हणाला, ऐकलं आहे की तू प्रियाला सूरजसोबत लग्नासाठी मागे लागली आहेस. मी घाबरूनच विचारलं, हे कोणी सांगितलं तुम्हाला? तो हसत म्हणाला, विचारू नकोस कोणी सांगितलं. फक्त इतकंच सांग की तुला लाज वाटली नाही का? एक छोटी मुलगी जी अजून तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर आलेली नाही, तिला तू इतकं हतबल करू शकशील? मी सफाई देत म्हणाले की मी फक्त तिची भलाई विचारली. जर ती आपल्यातील भाग बनली तर सगळं सुरळीत होईल. माझ्या नवऱ्याने ठणठणीत शब्दात सांगितलं, नीता, हा फक्त तुझा लोभ आहे. तुला तिची खरी काळजी नाही, फक्त तिच्या प्रॉपर्टीची हौस आहे. मी गप्प बसले. शब्द नव्हते, पण मनात एक आग पेटली होती. काही दिवसांनी प्रिया किचनमध्ये बसून चहा पित असताना मी पुन्हा बोलायला सुरुवात केली की तू एकदा म्हणाली होतीस की सूरजच्या वर्तनामुळे तू नकार देत आहेस, पण जर तो बदलला तर? प्रियाने थेट माझ्या डोळ्यात बघत ठाम आवाजात उत्तर दिलं, आत्या, तुम्हाला समजत नाही का की मी माझं आयुष्य एखाद्या अटीवर का ठेवीन? मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. सूरजबद्दल सगळ्यांना माहीत आहे, तो टपोरी आहे आणि हे माझं अखेरचं उत्तर आहे. हे ऐकून आतून माझ्यात संताप उठला. मी चेहऱ्यावर हसू ठेवलं, पण अंतर्मनात ठरवलं की आता ही मुलगी सहज बळकटून ठेवता येणार नाही. तिचा अभ्यास वाढला. ती रात्र दिवस पुस्तकांमध्ये हरवून जाऊ लागली, नवीन स्वप्न बघू लागली. ते सगळं बघितल्यावर माझ्या मनात जळजळ उठायची. विचार येई की हे सगळं जर माझ्या मुलाच्या हातात असतं तर किती छान होईल. एकदा प्रियाने मला सांगितलं की आत्या, मी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिते. पप्पा नेहमी म्हणायचे की शिक्षण सर्वात मोठी शक्ती आहे. मी ओढ दाबले आणि म्हणाले, तुला इतकी शिकण्याची गरज काय? मुलींसाठी घर हीच खरी जागा असते. ती मृदू पण ठाम आवाजात म्हणाली, माझे पप्पा नेहमीच म्हणायचे की शिक्षण म्हणजे सर्वात मोठी शक्ती. मी त्यांचं म्हणणं अधुरं राहू देणार नाही. हे ऐकून माझ्या मनात पुन्हा आशेचा ठणका आला. तिच्या तोंडी नेहमीच पप्पांचं नाव असायचं. मला असं वाटायचं की ती प्रत्येक शब्दाला पप्पांचं नाव वापरून मला गप्प करते. एका सकाळी मला आढळलं की दागिन्यांचा डबा रिकामा आहे. मला धक्काच बसला. माझ्या नवऱ्याने लगेच विचारलं, हे सगळं कुठे गेलं? मी डबा हातात धरला आणि म्हटलं, कदाचित मी कुठेतरी ठेवलं असेल. पण प्रत्यक्षात मला काहीच लक्षात नव्हतं. थोड्याच वेळात सूरज घरी आला. चेहऱ्यावर तीव्र थकवा, डोळ्यात लालसरपणा. माझ्या नवऱ्याने त्याला पकडून विचारलं, दागिने कुठे गेले? तो ओरडूनच म्हणाला, मी घेतले होते. तुला काय करायचं आहे? माझ्या नवऱ्याचा हात उचलला गेला. त्याने एक जोरदार थप्पड त्याच्या कानाखाली लावली. तू आपल्या आईचा सन्मानही कमी केला आहेस. सूरज ओरडला, जर तुम्ही पुन्हा हात उचललात तर मी रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन आपले जीव घेईन. हे ऐकताच माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. मी मधोमध उभे राहून नवऱ्याला धक्का दिला आणि म्हणाले, थांबा, असं काहीही म्हणू नका. तो तर अजून लहान आहे. नवऱ्याने रागानेच मला बघितलं आणि म्हणाला, हा मुलगा बिघडलेला आहे आणि हे फक्त तुझ्याचमुळे झाला आहे. मी क्रोधात म्हणाले,
तो माझा मुलगा आहे. त्याला काही झालं तर मी कशी जगेन? माझ्या नवऱ्याने हसत उत्तर दिलं, तू सध्या जिवंत आहेस, परंतु तो एक दिवस तुझंच सर्व जीवन नष्ट करेल. माझ्या हृदयात वेदना उठली, पण मी बोलणं थांबवलं नाही. म्हणाले, तुम्हाला समजत नाही, तो अजून समजूतदार नाही. वेळ आली की तो नक्की सुधारेल. नवऱ्याने कटुतेने उत्तर दिलं, तो सुधारणार नाही. तो आपल्यालाच बर्बाद करेल. एक दिवस मला कळलं की सूरजने जमिनीचा एक तुकडा पण जुगारात गमावून टाकला आहे. ही बातमी मिळताच माझा नवरा वेड्याप्रमाणे घरी धावला आणि ओरडला, पहा नीता, या कागदाला बघ, ही जमीन आता आपली राहिली नाही. मी कागद हातात घेतला तेव्हा हृदय धडधडलं. सूरज खोलीत बसून बेफिकिरीने सिगारेट ओढत होता. माझ्या नवऱ्याने त्याच्या हातातून सिगारेट काढून घेतली आणि म्हणाला, तुझा हेतू आम्हाला नष्ट करण्याचा होता का? सूरज बेफिकिरीने उत्तरला, तुम्हाला फक्त हीच गोष्ट दिसते. माझ्या नवऱ्याने रागात हात उचलला. तेव्हा सूरज ओरडत म्हणाला, मी माझा जीव देईन, मग बघा कोणाकडे काही शिल्लक राहील की नाही. मी परत या दोघांच्या मधोमध उभी राहिले आणि म्हटलं, बस झालं, तुम्ही का एकमेकांशी भांडत आहात? माझ्या नवऱ्याने मला धक्का देऊन ढकललं. म्हटलं, सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. तू नेहमी त्याची प्रत्येक मागणी पूर्ण केलीस आणि आता याचं फळ तुलाच भोगावं लागेल. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी फक्त माझ्या मुलाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या नवऱ्याने कटू शब्दात म्हटलं, तू त्याला सुख नाही तर विष दिलंस. हा विध्वंस तुझ्या हातांनीच आहे. मी माझ्या मुलाला जवळ घेतलं आणि म्हणाले, बाळा, तुला माहीत आहे का, तुझं आयुष्य किती मौल्यवान आहे. कृपया हे सगळं थांबव. तो जोरात हसला आणि म्हणाला, आई, तू समजदार आहेस, त्यामुळे फक्त तूच मला समजू शकतेस की जुगार हेच माझं जीवन आहे. एक दिवस मी सर्व काही परत जिंकून घेईन. त्याच्या या शब्दांनी माझं मन घाबरून गेलं. मी माझ्या नवऱ्याकडे बघितलं. तो शांत बसून होता. त्यावेळी सूरजचे मित्र आले आणि दाराशी उभे राहून ओरडले, आमचे पैसे परत दे, नाहीतर आम्ही पोलिसांना बोलवू. माझा नवरा बाहेर गेला आणि म्हणाला, तुमचा आमच्या मुलाशी काय संबंध आहे? त्यावर त्यांनी हसत उत्तर दिलं, तुमचा मुलगा आमचा कर्जदार आहे. जुगार खेळून सगळं हरवून टाकलं. आता आमचे पैसे परत द्या. माझ्या नवऱ्याने आत येऊन मला बघत म्हटलं, लोक माझ्या दाराशी उभे आहेत. हा सगळा परिणाम तुझ्या चुकलेल्या प्रेमाचा आहे. भीतीने मी माझ्या मुलाला त्याच्या खोलीत लपवलं, पण मनात ठाम जाणवत होतं की हा विनाश नाही थांबणार. रात्री माझ्या नवऱ्याचं आणि सूरजचं पुन्हा भांडण झालं. माझ्या नवऱ्याने म्हटलं, जर तू आणखी एक पाऊलही या मार्गावर उचललास तर माझा तुझ्याशी कोणताही संबंध राहणार नाही. सूरज म्हणाला, तुम्ही मला थांबवू शकत नाही. मी माझे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. माझ्या नवऱ्याने रागात हात उचलला. मी पुन्हा भिंत बनून तिथे उभी राहिले आणि म्हटलं, कृपया थांबा. जर काही झालं तर काय होईल? पहिल्यांदाच मला वाटलं कदाचित मीच चुकले आहे, पण लगेचच मन म्हणालं, तो माझा मुलगा आहे, मी त्याला कधी सोडू शकत नाही. त्या काळात गावभर घरोघरी गोंगाटा झाला. लोक दारावर येऊन ओरडत होते की तुमच्या मुलाने तुमची जमीन जुगारात गमावली आहे आणि आता आम्ही आमचा हक्क घेण्यासाठी आलो आहोत. माझ्या नवऱ्याने काटेकोर आवाजात विचारलं, कोणती जमीन? त्यांनी कागद दाखवला आणि ओरडले, हीच शेवटची जागा जी तुमच्याकडे होती. आता ती आमची आहे. तुमच्या मुलाने सगळं आमच्या नावाने करून दिले. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यांमधून प्रकाश लोप पावला. तो मटकन खाली बसला आणि आपलं डोकं धरून रडू लागला. मी त्याचा हात धरून म्हटलं, थांबा, काहीतरी उरलं असणार. तो हळूच म्हणाला, नीता, काहीच उरलं नाही, सर्व काही संपलं आहे. सूरज त्यावेळी खोलीत शांत बसला होता. चेहऱ्यावर थकवा, ओठांवर ताणलेले हास्य. माझ्या नवऱ्याने आत शिरून त्याच्या केसांना धरलं आणि ओरडून म्हणाला, हे तू काय केलंस? सूरजने बेफिकिरीने उत्तर दिलं, हरलो तर हरलो, पुढच्या वेळी दुप्पट कमवून आणीन. माझ्या नवऱ्याने त्याच्या कानाखाली वाजवली आणि ओरडूनच म्हणाला, ते स्वप्न बघणं बंद कर. हा आमचा नाश आहे. तू आम्हाला रस्त्यावर उभं केलंस. सूरज ओरडला, जर हे इतकं त्रासदायक असेल तर मी घर सोडतो. नवऱ्याने पुन्हा हात उचलला, पण थोड्या वेळात त्याची तब्येत ढासळू लागली. त्या दिवसानंतर दिवसेंदिवस तो ढासळत गेला. खोकला, ताप आणि दुर्बलपणाने त्याला अंथरुणावर बांधून ठेवलं. डॉक्टर म्हणाले की हा फक्त एक आजाराचा परिणाम नाही, तर हा मानसिक धक्का आहे, ज्याला त्याचं हृदय आणि मेंदू सहन करू शकत नाहीत. मी त्याच्याजवळ बसून म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन. तो हळू आवाजात हसत म्हणाला, काय सांभाळशील? तुला अनेकदा संधी दिली होती. तू सगळं आपल्या मुलाच्या नावावर झोकून दिलंस. आता सांभाळायला काहीच शिल्लकच नाही. मी अश्रू पुसत म्हणाले, कदाचित अजून काहीतरी होईल. त्याने कडवं हसत उत्तर दिलं, हो, फक्त चमत्कार झाला तरच काहीतरी होईल. प्रिया मात्र शांत राहू लागली होती. ती सर्व काही आपल्या डोळ्यांनी बघत होती, पण काहीच बोलत नव्हती. एक दिवस मी तिला बोलावून घेतलं आणि म्हटलं,
बाळा, तुला ठाऊक आहे ना, परिस्थिती किती बिकट झाली आहे. जर तू म्हणत असशील तर सगळं बदलू शकतं. ती आश्चर्याने बघून म्हणाली, याचा अर्थ काय आत्या? मी सौम्यपणे म्हणाले, जर तू सूरजशी लग्न केलंस तर ही सगळी अव्यवस्था मिटू शकते. तुझ्या वडिलांची संपत्ती ही आपल्याकडे सुरक्षित राहील आणि कदाचित सूरज सुद्धा सुधारेल. प्रिया ठाम शब्दात उत्तरली, आत्या, तुम्ही प्रत्येक वेळी हेच का सांगता? मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी फक्त तुझ्या कल्याणासाठी विचार करत आहे. प्रिया स्पष्टपणे म्हणाली, मी माझं शिक्षण पूर्ण करणार आहे. सूरजसोबत माझं आयुष्य शक्यच नाही. तिचे शब्द ऐकून माझ्या ओठांवर काही क्षणांसाठी शब्द थंड झाले. मी पुढे काहीही बोलू शकले नाही. तिने पुढे सांगितलं, पप्पा नेहमी म्हणत की मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेईन. ते कधीच माझ्यावर बंधनाचं ओझं ठेवणार नाहीत. मी दचकून ठाम आवाजात म्हणाले, मी तुझ्यासाठी चांगल्या हेतूने विचार करत होते. प्रियाने फटकारून सांगितलं, माझा आनंद हा शिक्षणात आहे. मी शिक्षण पूर्ण करणार आहे. सूरजने तुमच्या घराला आधीच नष्ट केलं आहे. मी माझं संपूर्ण भविष्य एका बिघडलेल्या मुलाच्या हाती कधीही देऊ शकत नाही. तिच्या या ठाम नकाराने माझ्या मनात तीव्र राग उठला. मला असं वाटलं की तिने माझ्या स्वप्नांना तुडवून टाकलं आहे. पुढच्या सकाळी नवऱ्याची तब्येत आणखी बिघडली. बेडवर असताना तो वारंवार म्हणत राहिला, बरं झालं असतं जर तुझ्या आग्रहावर विश्वास ठेवला नसता. मी सांत्वन देत म्हटलं, जर आपण एकत्र उभे राहिलो तर सगळं ठीक होईल. पण मनाच्या तळाशी मला हे कळत होतं की सर्व काही संपत चाललं आहे. सूरज खूप बिघडलेला होता. नवरा न उठण्या इतपत कमजोर होता. प्रिया मात्र तिच्या ठाम भूमिकेवर कायम होती. एका संध्याकाळी घरी शांतता होती. तेव्हा प्रिया माझ्याकडे येऊन म्हणाली, आत्या, तुम्ही का समजत नाही की हे माझं आयुष्य आहे? तुम्ही वारंवार मला पप्पांची आठवण करून का देता? मला माझ्या पप्पांच्या इच्छेप्रमाणे जुळवून घेतलं पाहिजे. मी मात्र डोळे खाली करून बसले होते. तिच्या शब्दांचं ओझं मनावर वाढू लागलं होतं. प्रियाच्या नाकारण्यामुळे माझ्या आत एक कटुपणा उत्पन्न झाला, जो दिवसेंदिवस आणखी तेजीत बदलत गेला. तिचं म्हणणं होतं की पप्पा जर या जगात असते तर तेही असंच विचार करत असते का? हे विचार मला रात्रीच्या झोपेला आणि दिवसाच्या शांततेला जिवंतपणे हरवून टाकत होते. मला आता जिथेही जावे तिथे प्रियाची ती ठाम नजर आणि तिचे ते कठ्ठर शब्द सतत आठवत राहत होते. माझ्या मनात एक विचित्र ओझं वाढत चाललं होतं. माझा नवरा पलंगावर खिळून पडलेला होता. दिवसेंदिवस तो कमजोर होत चालला होता. तो प्रत्येक वेळी मला पाहून म्हणायचा, आता सगळं वरच्या देवाच्या हातात आहे. मी त्याची गोष्ट ऐकत होते, पण मनात वेगळाच खेळ खेळत असायचे. एकदा रात्री सगळे झोपेत होते तेव्हा मी अंगणात बसून खूप वेळ विचार करत राहिले. आकाशात अंधार पसरलेला होता. थंड वारा वाहत होता. पण माझ्या मनात आज जे चाललं होतं ते म्हणजे, जर प्रियाच नसेल तर सगळं आपल्या नावावर राहील. हा विचार माझ्या डोक्यात वारंवार येत होता. आधी भीती वाटली, पण मग मनाने निर्णय घेतला की दुसरा मार्ग उरलेलाच नाही. पुढच्या सकाळी प्रिया माझ्याकडे आली आणि म्हणाली, आत्या, मी शाळेत एक नवीन कोर्स जॉईन केला आहे. मला पुस्तकं हवी आहेत. तिच्या गोष्टीवर मी मान हलवली आणि आतून विचार करत राहिले, पुस्तकं वाचायची ही आवड किती काळ टिकणार आहे हे फक्त आता माझ्याच हातात आहे. दिवस जात होते आणि मनातलं विष आणखी वाढत चाललं होतं. कधी कधी स्वतःला समजावून घेत असे की मी चुकीचा विचार करत आहे, पण लगेचच वाटे की ही मुलगी माझ्या आयुष्यातल्या सर्व विनाशाची मूळ आहे. जर हीच नसेल तर कदाचित माझा मुलगा सुधारेल आणि माझा नवराही आनंदात नसेल. एका संध्याकाळी माझ्या नवऱ्याने सावकाश म्हटलं, प्रियाबाबत थोडं नम्रतेनं वाग. ती निराधार आहे, एकटी आहे. मी लगेच मनाचा कल बदलला, ज्याने त्याला माझ्या डोळ्यातला रंग दिसू नये. मी म्हणाले, जसं तुम्ही सांगाल मी तसंच करेन. पण मनाने निर्णय घेतला होता. मी जाणत होते की जर माझ्या नवऱ्याला माझा हेतू कळला तर तो सगळं नष्ट करेल आणि प्रियाला ही काही होऊ देणार नाही. म्हणून मी ठरवलं की येणारी रात्र फक्त माझी असेल. त्या रात्री मी खोलीत बंद राहून स्वतःच्या विचारांशी झगडत राहिले. माझ्या मनात वारंवार कल्पना येत होती, कसं सगळं पार पडेल. कधी कधी भीती वाटायची, पकडले गेले तर काय होईल. पण मग म्हणायचे, हीच वेळ आहे, नाहीतर सगळं हातून जाईल. पुढच्या सकाळी प्रियाला पाहताच मनात निर्णय झाला. ती निरागसपणे पुस्तकात हरवलेली बसली होती. तिच्या चेहऱ्यावर जी शांतता होती ती मला विकत घ्यायची होती. मी म्हणाले, हा शांतपणा मला कधी मिळणार नाही जोपर्यंत ती जिवंत आहे. दिवसा ती मला घरकामात मदत करायची. रात्री सगळे झोपून गेले की माझ्या मनात सर्पासारखे विचित्र विचार फिरायचे. एकदा अंगणात बसून मी स्वतःशी म्हटलं, आता बस झालं. हे सगळं मी आता सहन करू शकत नाही. यावेळी माझा नवरा खूपच कमजोर झाला होता. आता तो कोणतीही गोष्ट जाणून घेण्याचे सामर्थ्य ठेवत नव्हता. मी त्याच्या दिशेने बघून मनात म्हटलं की जर तुला कळलं तरी तू मला थांबवू शकणार नाहीस.
त्या रात्री मी प्रियाला जवळ बोलावून विचारलं, बाळा, तुला आपली खोली आवडते का? ती हसून म्हणाली, आत्या, इथे खूप समाधान आहे. तिच्या बोलण्याने माझ्या ओठांवर नकली हसू पसरलं, पण मनात म्हणत होते, हेच समाधान जास्त काळ टिकणार नाही. प्रिया म्हणाली, कधी कधी मला वाटतं पप्पांचं असंच काहीतरी म्हणणं आहे. मला या खोलीत त्यांचा सुहास येतो. हे ऐकून माझ्यातील आग आणखी भडकली. मी उभी राहून तिथून निघून गेले. रात्रीच्या शेवटच्या टप्प्यात सगळे लोक आपापल्या खोलीत गेले होते आणि अंगणात हवा थांबली होती. अंधार खोलींवर पसरत होता. मी एक बाटली हातात घेतली, तीच बाटली जी मी दिवसात भरून आपल्या खोलीत लपवून ठेवली होती. बाटलीमध्ये पेट्रोल होतं. त्याचा वास अंधाऱ्या खोलीत पसरला. माझ्या हृदयात ठोका वाढला. पावलं ठसठसली होती. मी सावकाश घराच्या त्या खोलीकडे चालत गेले. दरवाजाजवळ पोहोचले तर क्षणभर सर्व काही थांबून गेलं. आतून मृदू श्वासांचा आवाज येत होता. मी दरवाजा हळूच उघडला. ती ब्लँकेट झाकून गाढ झोपेत होती. तिच्या चेहऱ्यावर तीच निरागसता होती, जणू जगाची कोणतीही रोषणी तिच्यावर नाही. माझे हात थरथरू लागले. मी बाटली उघडून बसून आजूबाजूच्या जमिनीत पेट्रोल ओतायला सुरुवात केली. पेट्रोलचा तिखट वास खोलीभर पसरला. मी खोल श्वास घेतला आणि विचार केला, आता परतीचा मार्ग नाही. मग एक माचीस पेटवली. छोटीशी ज्वाला क्षणभंगुरपणे जमिनीला लागली. मी ताबडतोब माचीस जमिनीवर फेकली आणि खोलीबाहेर पळत निघाले. दरवाजा सावधपणे बंद केला आणि स्वतःला असं सांभाळलं जणू काहीच घडलं नसावं. काही वेळ गेल्यावर मी ओरडायला सुरुवात केली की खोलीत आग लागली आहे. सर्वजण गोळा झाले. सगळ्यांच्या आवाजावर माझा नवरा विलक्षण काहीत बाहेर आला. तो घाबरून म्हणाला, काय म्हणतेस नीता? मी ओरडत सांगितलं की प्रिया आत आहे, तिला वाचवा. आवाज ऐकून शेजाऱ्यांची सुद्धा धावपळ उडाली. कोणी पाणी घेऊन येऊ लागला, कोणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागला आणि स्त्रिया घाबरून मागे बसल्या होत्या, तर लहान मुले ओरडून रडू लागली होती. एका माणसाने सांगितलं की आत जाऊन वाचवणं शक्य नाही. मी स्वतःचेच केस ओढत आणि धावत धावत किंचाळत ओरडत होते, माझ्या मुलीला वाचवा, कोणीतरी काहीतरी करा. शेजारी माझी करून नजर पाहून सगळे आणखी अधिक तात्परतेने पाणी वतू लागले. माझ्या नवऱ्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु धुराने सर्वांना मागे ढकललं. मी आतून आनंदाची एक लहर अनुभवली, पण चेहऱ्यावर दुःखाचा मुखवटा ठेवला होता. अश्रूंनी ओले होऊन मी प्रत्येकाला म्हणत होते की प्रियाला काही झालं तर मी जिवंत राहू शकणार नाही. शेजारची एक स्त्री हात धरून म्हणाली, धीर धर आत्या, सगळे मिळून प्रयत्न करत आहेत. पण सत्य हे होतं की ती खोली पूर्णपणे जळत होती. खिडक्या आतून बाहेरून जळत होत्या. लोक ओरडत होते, पाणी आणा. एक तरुण मुलगी म्हणाली की दरवाजा तोडला तर आत जाता येईल. पण दुसऱ्या लोकांनी थांबा असं म्हटलं की आत जाणं म्हणजे मरायला जाणं. मी जमिनीवर बसून शोक करत होते, देवाला प्रार्थना करत होते. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, जर मी काही करू शकलो असतो तर बरं झालं असतं. लोक वारंवार पाणी फेकत होते, पण आग आटोक्यात येत नव्हती. मी अंतर्मनात म्हणाले, आता फक्त थोडाच वेळ उरलाय. परंतु बाहेरून एक तरुण ओरडला, लवकर आग विझवा आणि तिला बाहेर काढा. मी घाबरून पाहिलं की लोक एकमेकांना धक्का देत आहेत. काही लोक खोलीच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु धुरामुळे सगळे मागे हटले. माझे अश्रू वाहत होते आणि मी लोकांमध्ये थरथरत्या आवाजात ओरडत होते, माझी मुलगी आत आहे, कोणीतरी तिला वाचवा. हा खेळ माझ्यामुळे सुरू झाला होता, पण तमाशा सगळे पाहत होते. पूर्ण गल्लीचा माझ्यावर विश्वास होता, पण माझ्या मनाच्या खोलीत एक लपलेला आनंद होता, जिला कोणीही पाहू शकत नव्हतं. खोलीतील आग नियंत्रणाबाहेर गेली होती. आगीचे लोट छपरापर्यंत पोहोचले होते आणि प्रार्थना संपूर्ण गल्लीमध्ये पसरली होती. लोक एक एक करून पाणी ओतच होते, पण आग विझण्याऐवजी वाढत होती. मी हुंदके देऊन देऊन रडत होते, माझी प्रिया आत आहे, कोणीतरी तिला वाचवा. अचानक एक दरवाजा जोरात उघडला. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि माझ्या पावलाखाली जमीन हलली. समोर प्रिया उभी होती. तिच्या डोळ्यात भीती होती, चेहऱ्यावर धुराचे डाग होते, पण ती जिवंत होती. मी लगेच म्हणाले, तू इथे आहेस बाळा. गल्लीतले लोकही हैराण झाले होते. कोणीतरी म्हणालं, ही तर बाहेर आहे, तर मग आत कोण आहे? प्रियाने घाबरलेल्या आवाजात सांगितलं, आत्या, मी सीमाच्या खोलीत झोपले होते. तिला घशाचा त्रास होता, म्हणून तिने म्हटलं की ती माझ्या खोलीत झोपेल. माझ्या अंगावर विजेचा झटका उतरल्यासारखा झाला. आवाज घशातच अडकला. ओठ कंप पावले. सीमा आत आहे? मी रडत विचारलं. प्रिया म्हणाली, हो, ती माझ्या पलंगावर झोपेल असं तिने हट्टच धरला होता. माझी पावलं डगमगली. मी ओरडले, माझी मुलगी आत आहे, कोणीतरी तिला वाचवा. लोक धावत येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, पण आगीतून अंधाराचा ढीग तयार झाला. फार मोठा गोंधळ वाढला होता, पण सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते.
मी जमिनीवर कोसळले, हात जोडून रडत होते. वरच्या देवाला माझी मुलगी वाचव अशी प्रार्थना करत होते. माझ्या नवऱ्याने धुरातून हळूहळू म्हटलं, सगळं संपलं, आपली मुलगी आत आहे. काही वेळानंतर एका शेजाऱ्याने तपासून सांगितलं की आता कोणी जिवंत वाचवू शकत नाही तुमच्या मुलीला. आज सर्व काही जळून गेलं होतं. माझं हृदय जणू छातीच्या बाहेर पडल्यासारखं झालं. मी भिंतीवर धडकून उद्ध्वस्त झाले. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. तो क्षण ज्यासाठी मी हा खेळ रचला होता माझ्या स्वतःच्या अस्तित्वाने जळून नष्ट झाला. प्रिया माझ्याजवळ थरथरत म्हणाली, आत्या, मला वाटतं हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. जर मी माझ्या खोलीतच झोपले असते तर कदाचित मी तिला वाचवू शकले असते. मी म्हणाले, नाही बाळा, हेच नशीब होतं. पण आतून मला ठाऊक होतं की हे सर्व माझ्या हाताने घडलं आहे. मी प्रियाला जाळण्यासाठी आग लावली होती, पण त्यात माझी स्वतःची सीमा जळून गेली. शेजारचे सगळीकडे उभे मला विचित्र आणि आश्चर्यकारक नजरेने बघत होते. काही मदतीसाठी पुढे येत होते तर काही जण आळस दाखवत होते. एका स्त्रीने म्हटलं, बरं झालं असतं जर मुलगी वाचवता आली असती, पण आगीने सर्व काही जाळून टाकलं होतं. माझा नवरा जमिनीवर बसून निपचिप झाला होता. माझी सीमा माझ्या कानात आवाज करत होती, सर्व ठीक आहे असं म्हणत होती. पण मनावर फक्त एकच वेदना होती की मी खून केला आहे माझ्या स्वतःच्याच मुलीचा. आग हळूहळू मंदावत असताना आतलं दृश्य कयामतीसारखं झालं होतं. जळत असलेल्या पलंगावरील माझ्या मुलीचं जळलेलं अंग उभं राहिल्यासारखं वाटत होतं. लोक डोळे झाकून बाहेर निघून गेले. कोणालाही इतकं धाडस नव्हतं की ते माझ्याशी खरी शक्यता बोलतील. पण प्रियाने हळूच माझ्या कानात म्हटलं, आत्या, सीमा आत आहे. माझं विश्व थरथरलं. हात थरथरू लागले, डोळे अश्रूंनी भरले. मी माझेच केस ओरबडू लागले आणि जमिनीवर पडून म्हणाले, मी माझी मुलगी स्वतः जाळून टाकली आहे. गल्लीतले लोक धक्का खाऊन थांबले. त्यापैकी एकाने विचारलं, हे तू काय बोलतेस? मी म्हणाले, मी हे स्वतःच्या हातांनी केलं आहे. प्रिया, मी तुला संपवू इच्छित होते, पण माझी सीमा तुझ्या जागी जळून गेली. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात द्वेष आणि धक्का दोन्ही दिसत होतं. ते हळूच म्हणाले, हे खरंच तूच केलंस का? माझ्या जबाबातून फक्त एकच वाक्य बाहेर आलं, हो, मी माझी मुलगी स्वतः मारली. प्रियाच्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते. ती शांत उभी होती, पण तिच्या नजरा सर्व काही जाणत होत्या. मला तो क्षण असा वाटला जणू आकाश माझ्यावर कोसळलं आहे. मी माझे हात वर करून म्हणाले, हे देवा, मला कठोर शिक्षा दे. हवा धुराने भरली होती. गल्लीतले लोक एकमेकांकडे पाहत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर भय आणि विस्मय दिसत होता. मी जमिनीवर पडलेली आणि माझी जीभ सतत एकच वाक्य उच्चारत होती, मी खून करणारी आहे. मी हे स्वतःच केलं. एका स्त्रीने घाबरून विचारलं, नीता, तुला वेड लागला आहे का? मी दोन्ही हात डोक्यावर ठेवून उत्तर देत होते की माझ्या हृदयावर लालचेचा पडदा आला होता. मी प्रियाला नष्ट करायचं ठरवलं होतं. मी पेट्रोल घातलं आणि आग लावली, पण वरच्या देवाने माझ्या हातून माझी स्वतःची सीमा काढून घेतली. गल्ली गप्प झाली. काहींनी डोकं खाली केलं तर काही जण कानात कुजबुजू लागले. एक म्हातारी म्हणाली, स्वतःच्या मुलीची शत्रू झालीस. माझ्या नवऱ्याचं रूप पांढरं झालं. त्यांनी मला बघून विचारलं, हे खरं आहे का? तू खरोखर आपल्या मुलीला मारलं आहेस का? माझ्या जिभेने कठीणतेने उत्तर दिलं, जर प्रिया गेली असती तर तिच्या नावाची सारी संपत्ती आमच्या हाती आली असती. मी स्वतः आग लावली, पण वरच्या देवाने मला शिक्षा दिली आणि माझी स्वतःची मुलगी घेऊन गेला. माझ्या नवऱ्याने मला द्वेषाने जोरात जमिनीवर फेकलं आणि म्हणाला, नीता, तू हे काय केलंस? तू आईचं स्थान हरवलं आहेस. तू माझं मन चिरडून टाकलं आहेस. माझे अश्रू वाहत होते. मी वारंवार विनवत होते की मला माफ करा. मी अजाणतेपणे विचार केला, पण परिणाम इतका भयानक होईल हे मला ठाऊक नव्हतं. त्यावेळेस प्रिया पुढे आली. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, आत्या, तुम्ही मला संपवण्याचा प्रयत्न केलात, पण वरच्या देवाने मला वाचवलं आहे. त्याने तुम्हाला तुमच्या कर्मांची शिक्षा दिली आहे. मी थरथरणाऱ्या हातांनी तिचे पाय धरले, पण ती मागे सरकली आणि म्हणाली, आत्या, जर तुम्ही एकदा जरी मला विचारलं असतं की तुम्हाला माझी सर्व संपत्ती हवी आहे तर मी स्वतःच तुमच्या पायात अर्पण केली असती. पण तुम्ही हा मार्ग का निवडलात? माझ्या गुदमरलेल्या आवाजात मी काहीच म्हणू शकले नाही. मी अंध झाले होते. मला संपत्तीशिवाय काहीच दिसत नव्हतं. गल्लीतले लोक आता खुलेपणे बोलू लागले होते, ही तीच नीता आहे जिने आपला मुलगा बिघडवला, आता स्वतःची मुलगी गमावली. लालच किती दूर नेतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. मी त्यांचे शब्द ऐकत होते, पण मला आता काही फरक पडत नव्हता. मनावर एकच ओझं होतं की मी खून करणारी आहे. माझ्या नवऱ्याने प्रियाकडे पाहिलं आणि म्हणाला, वरच्या देवाने तुझी सुटका केली आहे. प्रियाने मान खाली घालून म्हटलं, आत्या, मी फक्त हेच विचार करत होते की पप्पा असते तर काय त्यांनीही हे पाहिलं असतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
मी हात जोडून म्हणाले, मला माफ कर. मी तुला मुलगी म्हणाले होते, पण तुला ठार करण्याचा मानस केला होता. वरच्या देवाने मला जिवंत असतानाच शिक्षा दिली आहे. प्रियाने कटू शब्दात म्हटलं, आत्या, अखेरीस तुम्हाला धडा शिकवणारा वरचा देवच आहे. तुम्ही माझ्यासाठी खोदलेलं भुयार स्वतःच्या मुलीवर कोसळलं आहे. माझ्या हृदयावर लोखंडी हातोडा पडल्यासारखं झालं. मी हळूच म्हणाले, हो, हे खरं आहे. मी माझीच मुलगी जाळली आहे. गल्लीतले लोक एकमेकांकडे पाहू लागले. काहींनी सुचवलं की तिला पोलिसांच्या ताब्यात द्या. ही तर खुल्या शब्दात आपली चूक कबूल करत आहे. पण प्रियाने सगळ्यांना हात उचलून थांबवलं. नाही, पोलीस नको. तिचं आयुष्यभर जिवंत राहणं म्हणजे सर्वात मोठी शिक्षा आहे. मी प्रियाकडे पाहिलं. तिचे शब्द माझ्या हृदयाला बाणासारखे भेदत होते. तरीही मन म्हणालं, हो, माझीच मुलगी मारण्याची अपराधी आहे. माझ्या नवऱ्याने कठोर शब्दात म्हणाला, नीता, आता हे घर तुझ्यासाठी नाही, तू माझ्यासाठी मेली. मी रडत म्हणाले, मला जी शिक्षा मिळाली ती मी भोगणार आहे, पण एकच विनंती आहे, मला माफ कर. पुढच्या सकाळी माझ्या मुलीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती. माझ्या मुलीचं जळालेलं अंग काळवट रंगाचं झालं होतं. पांढऱ्या वस्त्रात गुंडाळलेली माझी मुलगी पाहून संपूर्ण गल्लीतल्या स्त्रिया रडत होत्या. आज मी शांत मनाने मान खाली घालून उभी होते. माझ्या हृदयात वेदना होत्या, पण आवाज घशात अडकल्यामुळे बाहेर येत नव्हता. माझ्या नवऱ्याने माझा हात देखील धरला नाही. फक्त एक शब्द म्हणाला, हे तूच केलंस. अंत्यसंस्कारानंतर माझे पाय माझी साथ सोडू लागले. मी जमिनीवर कोसळले होते आणि वारंवार एकच शब्द म्हणत होते, माझी सीमा, मला माफ कर. लोकांनी मला धरून मागे नेलं, पण माझं अस्तित्व तिथेच मोडून पडलं होतं. माझा नवरा खूप रडत होता. लोकांचे शब्द कानावर पडले, तुझ्या आईनेच तुला आपल्याकडून हिरावून घेतलं. हे वाक्य माझ्या हृदयावर हातोड्यासारखं आदळलं. काही दिवसांनी बातमी आली की सूरजला पोलिसांनी अटक केली आहे. कर्जबाजारीपणा आणि भांडणात तो पकडला गेला. नवऱ्याने थकलेल्या शब्दात म्हटलं, आता मी त्याला वाचवायला जाणार नाही. जे पेरलं तेच कापलं जाईल. मी हात जोडून विनवलं, तो माझा मुलगा आहे. मी त्याला तुरुंगात कसा सोडून देऊ शकते. त्याने कठोर आवाजात उत्तर दिलं, जा, पण लक्षात ठेव, मी आता त्याला साथ देणार नाही. हे सगळं तुझ्या पालन पोषणाचं फळ आहे. तुरुंगात जाऊन जेव्हा मी माझ्या मुलाला पाहिलं, तो सलाख्यांच्या मागे बसलेला होता. चेहरा थकलेला, डोळ्यात फक्त निराशा. त्याने मला पाहताच हाक मारली, आई, मला इथून बाहेर काढ. तू मला वाचवशील ना. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी अलगद म्हणाले, बाळा, मलाही तसंच हवं आहे, पण आता सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. तो भिंतीला टेकून हसला, जणू म्हणत होता, आता माझा खेळही संपला. मी सलाख्यांना घट्ट पकडून म्हणाले, बाळा, प्लीज, तुझं आयुष्य वाया जाऊ देऊ नकोस. अजूनही वेळ बदलू शकते. पण तो गप्प राहिला. नजर दुसरीकडे वळवली. माझ्या तुटलेल्या हृदयासह मी परतले. घरी परतल्यावर माझा नवरा मला नजरेला नजर देईना. नेहमी एकच शब्द म्हणायचा, जर माझ्या हातात असतं तर मी तुला घटस्फोट दिला असता. पण तुझ्या वडिलांना वचन दिलं होतं, तुला कधी सोडणार नाही. आता त्या वचनाच्या ओझ्यात जगतो. हे शब्द माझ्यासाठी शिक्षा ठरले. त्या काळात प्रिया शांतपणे घरकामात हातभार लावत होती. एकदा तिने माझ्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि विचारलं, तुला खरंच माझ्याकडून क्षमा हवी आहे का? तर ऐक, मी तुला माफ केलं. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मी हळूच विचारलं, खरंच तू मला माफ करू शकतेस का? ती हलक्या आवाजात म्हणाली, हो, मी तुला माफ केलंय, पण लक्षात ठेव, सीमाची आत्मा तुला कधीच माफ करणार नाही. ती निरागस होती. तिने काहीही केलं नव्हतं. तिचे शब्द माझ्या हृदयात खोलवर भोकसले. मी हात जोडून म्हणाले, तू देवदूत आहेस. प्रिया, तू मला माफ केलं, पण मी माझ्या डोळ्यांसमोर माझी मुलगी जळताना पाहिली आहे. हे दृश्य कधीच विसरणार नाही. प्रियाने माझा हात धरून मला सांत्वन दिलं. तरीही पश्चाताप माझ्या आयुष्याचं सावट बनून राहिला. दिवस जात राहिले. घरात शांतता होती, पण ती शांतता निराशेची होती. नवरा अजूनही फार कमी बोलायचा. मला पाहून डोळ्यात द्वेष असे. तो नेहमी म्हणायचा, बरं झालं असतं जर मी तुला आधीच थांबवलं असतं. मी रात्री डोळे मिटले की माझ्या मुलीचं हसू, तिच्या पावलांचे आवाज कानात गुंजायचे. पण डोळे उघडले की समोर फक्त तिचं जळालेलं शरीर दिसायचं. 1 वर्षानंतर प्रियाचं लग्न ठरलं. नवऱ्याने स्वतः तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधला. तो म्हणाला, आता ती आपल्या घरातून जाईल. तिचं लग्न लावणं हे आपलं कर्तव्य आहे. ती आनंदाने निरोप घेऊन जावी. मी मान खाली घालून म्हणाले, हो, तुम्ही बरोबर आहात. लग्नाच्या दिवशी प्रिया माझ्याजवळ आली. डोळ्यात स्नेह आणि थोडीशी वेदना होती. ती म्हणाली, माणूस स्वतःला नासाडीपर्यंत नेऊ शकतो. आईची एक चूक संपूर्ण कुल नष्ट करू शकते आणि पश्चाताप तो आयुष्यभराचं ओझं बनतो. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.